तिथं ठेवून आलो आहे. सईला तिथं ठेवले. मी आणि आयुष्मान इकडं आलो गावाकडं. मी आयुष्मानला घेऊन आलो इकडं. पण ज्यावेळेस आयुष्मानला घेऊन येत होतो ना त्यावेळेस सई एवढी रडत होती ना. काय रडत होती आता ते तिलाच जीवाला माहीत. आईचं दुःख आईलाच माहीत असतं. त्यावेळेस म्हणजे कुठंतरी मलासुद्धा वाईट वाटत होतं जास्त. पण त्यावेळेस मी काही व्हिडिओ बनवला नाही आणि मला दाखवू पण वाटलं नाही. आणि आईचं म्हणून बापाचं एक म्हण त्या मुलाला मी एकटा घेऊन येत होतो ना तर मलासुद्धा कुठंतरी इतकं वाईट वाटत होतं ना. त्याच्यामुळं मी पण जास्त पटकन तिथून निघण्याचा प्लॅन केला आणि निघून आलो डायरेक्ट गावाकडंच. आता मी तुम्हाला दाखवतो तो आता आयुष्मान काय करतोय. आता तो रोज पुण्यामध्ये सकाळची जवळपास तो 10 वाजता उठायचा. आयुष रोज 10 वाजता. सईसुद्धा 10 वाजता उठते. तर 10 वाजता उठण्याचे त्याचे काही कारणं असतात ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आयुष्मान आता वाढले जवळपास 9. आता आयुष्मान आता 8 वाजता 8:30लाच उठला असेल. 8 वाजता उठला असेल आणि तो चहा पण पिला असेल. पण पुण्यामध्ये तो उठणार 10 वाजता, चहा पिणार 10:15 वाजता. उठल्या आयुषला चहा लागतो. आता बघू आयुष आता आईने तर मग चहा करून त्याला दिला पण असेल. आयुष्मान तर उठून आता खेळत पण बसलाय यार. हे हाय आयुष. हाय काय करतोय. सुपरमॅन आहे. चहा प्याला का तू. चहा प्याला का. नाही दुसरी आहे ती. होय बॅटरी फोडली तू आयुष्या. चहा प्याला का. चल ना. बॅटरी काय म्हणतात. शेव खान थोडी दूध पी लोक दे. भात आहे का त्या भात. भात असेल ना. जेव ना तू.